हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज हॅपीनेस. ओके. तर जेव्हा केव्हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल की तुम्हाला हॅपी राहायला आवडेल का, तर सगळ्यांचा आन्सर असणार आहे ऑब्व्हियसली येस. ओके. पण मी त्याच्या आधी तुम्हाला एक सांगते की आपली जी लाईफ असते, पूर्ण लाईफ जर्नी असते, ती जर्नी हा आपण एकाच मोटिव्हसाठी जगत असतो, ते म्हणजे आपला आनंद शोधण्यासाठी. तर आपला आनंद हा प्रत्येक वेळेनुसार, वयानुसार, व्यक्तीनुसार, जागेनुसार हा चेंज होत राहतो. तर आता मी मेन टॉपिकवर येते की आपला हॅपीनेस हा आपल्याला सर्च करावा लागतो. ओके. सो काही वेळा काय होतं की आपण एखाद्या मटेरियलिस्टिक गोष्टीवरती खूप आनंदी होतो. तर लोकांना असं वाटतं की बाबा ही गोष्ट आपल्याकडे आहे म्हणून आपण खूप खुश आहोत. पण जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात कार. आपण एखादी कार घेतली. त्या कारमध्ये आपण कितीच दिवस खुश राहणार आहोत. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. पण 3-4 वर्षानंतर आपण जेव्हा ती चेंज करतो, तर आपला हॅपीनेस शिफ्ट होऊन जातो दुसऱ्या दुसऱ्या कारवरती. किंवा आपल्याला असं वाटतं की बाबा ती कार घेतल्याने आपण जास्त आनंदी राहू रादर ही कार घेतल्यावर. तर आपला हा आनंद मटेरियलिस्टिक गोष्टीवरती जेव्हा डिपेंड राहतो, तर त्याला आनंद म्हणत नाही, त्याला प्लेजर बोलतात. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देते, की जसं की आपल्याला असं वाटतं, की ही मैत्रीण माझ्याबरोबर राहिली लाईफटाईम, तर मी खूप खुश राहणार आहे. ही व्यक्तीवरती डिपेंड राहण्याचा जो पण आनंद असतो, याला पण बोलतात प्लेजर. प्लेजर आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त डिफरन्स असतो, पण लोकांना इथेच गडबड करून जातात. तर आपण रिअल हॅपीनेस बद्दल बोलूया. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला लक्झरी लाईफ जगण्यामध्ये खूप आनंद राहतो. पण ती जर लक्झरी लाईफ हा पूर्ण लाईफ टाईम जगणार असेल, तर वेल अँड गुड. तो खूप लाईफ टाईम जगत राहणार ते हॅपीनेस. आणि ते हॅपीनेस टिकवून ठेवण्यासाठी पण ना तो खूप जास्त कष्ट करत राहतो. दुसरीकडे एखाद्या माणसाला साधं लाईफ जगण्यामध्ये खूप जास्त आनंद वाटतो. जसं की गावी आपण राहतो, एका साध्या घरामध्ये राहण्यामध्ये त्याला जास्त आनंद राहतो किंवा शेती करण्यामध्ये आनंद राहतो. आनंदाची व्याख्या ही प्रत्येक व्यक्तीनुसार ही वेगळी असते. तर तुम्हाला आनंद कशामध्ये वाटतो हे तुम्ही स्वतःच सांगू शकता ना, की दुसऱ्या व्यक्ती येऊन तुम्हाला सांगणार की बाबा तू हे कर मग तुला खूप आनंद होईल, ते कर तुम्हाला खूप आनंद होईल. ही गोष्ट खूप जास्त भयंकर होते जेव्हा दुसरा माणूस आपल्याला येऊन सांगतो की तुमचा आनंद कशात आहे. तर तुम्ही तुमचा आनंद शोधा. त्याच्यासाठी तुम्ही एकटे बसा. थोडा वेळ एकटे बसले ना, की तुम्हाला हा विचार करत राहा, की तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये आनंदी राहू शकाल. त्या गोष्टींची एक लिस्ट बनवा. त्या लिस्टमधून पण तुम्ही अशा काही गोष्टी चूज करा, की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ किंवा व्हॉटएव्हर यू कॅन से की तुम्ही आयुष्यभरच हॅपी राहू शकाल त्या जर्नीमध्ये. तर अशा गोष्टी तुम्ही निवडा, की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ आनंदी राहू शकाल. आणि एकटे आनंदी राहू शकाल, की जसं की तुमच्यासोबत आता कोणी नसेल, तुमच्या घरातली माणसं सोड. ओके. तर तुम्हाला 1 किंवा 2 व्यक्ती तर तुम्हाला पाहिजेच, खूप जवळची. जसं की माझ्या केसमध्ये माझा नवरा आहे. सो एखादी व्यक्ती तर तुम्हाला पाहिजेच असते, की जी तुम्हाला साथ देईल. तर अशी एखादीच व्यक्ती तुम्ही ठेवा. ती व्यक्ती सोडून जर बाकीचे लोकं तुमच्या लाईफमध्ये नसेल, तरी तुम्ही ती लाईफ जगू शकाल, आनंद जगू शकाल. अशी गोष्ट तुम्ही निवडा. ओके. सो व्यक्तीवरती आनंद हा डिपेंड ठेवू नका. तुम्ही हा स्वतःचा आनंद स्वतः शोधा. स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. नवीन-नवीन गोष्टी शिका. काही-काहींना नवीन-नवीन गोष्टी शिकण्यामध्ये पण खूप जास्त आनंद वाटतो. तर ही आहे माझी आनंदाबद्दल मला हे बोलायचं होतं तुमच्याबरोबर. पण माझ्या आता मी आनंदाच्या जर्नीवर आहे. ते म्हणजे माझ्या YouTubeच्या चॅनलवर 1K सबस्क्रायबर करायच्या जर्नीवरती आहे. सो आता माझा मोटिव्ह आणि आनंद हा मी ह्या गोष्टीवरती डिपेंड ठेवला आहे करियर वाईज. ओके. सो प्लीज मला या गोष्टीमध्ये तुम्ही सपोर्ट करू शकता आणि हा सपोर्ट हा तुमच्याकडून मला घेणं भागच आहे. सो प्लीज मला माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझे बघत जा, लाईक करा आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय.